हॅलो, वेलकम टू फार्माक्विन चॅनल. फार्माक्विन चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण फार्माक्विन चॅनलवर सायक्लोपाम सस्पेन्शन बद्दल बोलणार आहोत, जे की सस्पेन्शन अँटीस्पाझमोडिक आणि अँटी फ्लॅटुनन म्हणून यूज होते. म्हणजेच की लहान मुलांच्या पोटदुखीसाठी किंवा गॅस पास होत नसेल त्यामुळे सुद्धा पोटदुखी होत असेल तर, किंवा पोट असं कडक झाल्यासारखं जाणवत असेल तरी पण सायक्लोपाम सिरप हे डॉक्टर लिहून देतात. तर हे सायक्लोपाम सस्पेन्शन आहे ते शेड्यूल H1 मध्ये येतं, त्यामुळे हे तुम्हाला ओव्हर द काउंटर विकता येत नाही किंवा घेताही येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रिस्क्रिप्शन जरुरी आहे. तर जे सायक्लोपाम सिरप आहे त्याच्यामध्ये जे दोन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत ते आहेत डायसायक्लोमाइन आणि सायमेथिकॉन. हे त्याच्यामध्ये असणारे दोन ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहेत. तर हे कसे वर्क करतात ते आपण पाहूया. तर त्याच्या आधी आपण हे जे डायसायक्लोपेन आहे, डायसायक्लोमाइन, ते 10 mg मध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये, आणि सायमेथिकॉन हे 40 mg मध्ये 40 mg मध्ये अवेलेबल आहे. ही जी बॉटल आहे ती 60 ml आहे, ती तुम्हाला आता रनिंग प्राइस मध्ये 99 रुपयाला मिळून जाईल. तर सायक्लोपाम सस्पेन्शन हे तुम्हाला कसं वर्क करतं, तर डायसायक्लोमाइन हे अँटीस्पाझमोडिक ड्रग असल्यामुळे हा बाळाच्या पोटदुखीसाठी किंवा क्रॅम्पसाठी फायदा करतं. आणि सायमेथिकॉन हे जे आहे ते गॅस पास करण्यासाठी हेल्प करतं. जे की बाळाच्या पोटामध्ये गॅस झाला आहे तो पास करण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे काय होतं, जे पण बाळाला क्रॅम्प्स येत आहे किंवा मसल पेन होत आहे, जे पण पोटदुखी होते त्याच्यासाठी सायक्लोपाइन सस्पेन्शन मदत करते. हे जे सायक्लोपाम सस्पेन्शन आहे सस्पेन्शन फॉर्म मध्ये असल्यामुळे तुम्हाला ही बॉटल बाळाला जर योग्य डोसमध्ये द्यायची असेल तर तुम्हाला ही शेक करायची आहे. अशा पद्धतीत शेक करायची आहे आणि मगच त्याचे जे ॲडवाइस डोस असेल डॉक्टरांनी जो तुम्हाला डोस दिसाल किंवा तुमच्या फार्मासिस्टने जवळच्या मेडिकलवाल्याने जो काही डोस सांगितला असेल त्या पद्धतीने तुम्हाला हे सायक्लोपाम सस्पेन्शन द्यायचं आणि ज्या काळापुरतं किंवा जेवढ्या अंतराने द्यायला सांगितलंय त्या अंतराने ते द्यायचं आहे. बाकी याचे तुम्हाला काही साईड इफेक्ट्स दिसून येत नाहीत. हे गॅस पास करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कोणतेच एवढे मेजर साईड इफेक्ट दिसत नाही. पण त्याला कदाचित उलटीसारखं किंवा मळमळसारखं जाणवू शकते, बस एवढेच काही साईड इफेक्ट्स आहेत. तर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि अशाच मेडिसिनच्या मराठीमध्ये व्हिडिओ हवं असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. आणि काही अजून प्रॉब्लेम असतीलच या सिरपबद्दल किंवा याच्या डोसेसबद्दल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. थँक्यू.